नमस्कार कृषी मित्रांनो, कृषी रत्न या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी गणेश पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आयोनिक एक्सचेंज हा टॉपिक बघणार आहोत। आयोनिक एक्सचेंज, ठीक आहे। तर आपल्याला माहिती आहे की आता केमिस्ट्रीच्या भाषेत बोलूया, सॉइल सोल्युशन जे असते, ठीक आहे। तर सॉइल सोल्युशन मध्ये जे काही मिनरल एलिमेंट्स असतात ते आयोनिक फॉर्म्स मध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे। मग आयन काय, तर एखादा असा एलिमेंट विच हॅव इलेक्ट्रिक चार्ज ऑन इट, ठीक आहे। मग ते दोन प्रकारचे आयन्स असतात, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स। पॉझिटिव्ह आयन्सला आपण म्हणतो कॅटायन्स आणि निगेटिव्ह आयन्सला आपण म्हणतो एनायन्स, ठीक आहे। सपोज दिस इज अ कॅटायन। आता याच्यावरचा हा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज, ठीक आहे। या पॉझिटिव्ह चार्जची मॅग्निट्यूड काय आहे तर 3, ओके। तर ह्या मॅग्निट्यूडला आपण म्हणतो झीटा पोटेन्शियल, ठीक आहे। झीटा पोटेन्शियल, द मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज ऑन द आयन इज कॉल्ड एज झीटा पोटेन्शियल। आता बघा, सॉइल सोल्युशन मध्ये जे काही मिनरल एलिमेंट आहे ते कॅटायनिक आणि एनायनिक फॉर्म्स मध्ये असतात आणि त्यांचं कंटिन्युअस एक्सचेंज होत असते ड्युरिंग द केमिकल रिएक्शन्स दॅट ऑकर इन द सॉइल। आणि आपल्याला माहिती आहे जे काही आपले मिनरल एलिमेंट आहे प्लांट त्यांच्या ग्रोथसाठी आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ऍब्सॉर्ब करतात। मग आता ते ऍब्सॉर्ब करताना ते अवेलेबल फॉर्म मध्ये असं लागतात। मग अवेलेबल फॉर्म म्हणजे काय, तर आयोनिक फॉर्म, म्हणजे एक तर ते कॅटायनिक फॉर्म मध्ये असतील किंवा ते एनायनिक फॉर्म मध्ये असतील आणि त्या फॉर्म मध्ये प्लांट्सचे रूट जे आहे ते मिनरल एलिमेंट ऍब्सॉर्ब करतात, ठीक आहे। तर बघा, कॅटायन्स मध्ये म्हटलं तर पोटॅशियम आहे, त्याच्यानंतर अमोनियम, त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, अशा प्रकारचे हे जे काही मिनरल एलिमेंट्स आहेत हे कॅटायनिक फॉर्म मध्ये असतात। त्याच प्रकारे एनायनिक फॉर्म मध्ये सल्फेट्स आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर फॉस्फेट आहे, ओके। त्याच्यानंतर नायट्रेट आहे। अशा प्रकारे हे असे मिनरल एलिमेंट कॅटायनिक आणि एनायनिक फॉर्म मध्ये असतात। इथे एक लक्षात ठेवा, जो नायट्रोजन एलिमेंट असतो तो कॅटायनिक आणि एनायनिक दोन्ही फॉर्म मध्ये अवेलेबल असतो, ठीक आहे। आता आपण यांचं नेमकं एक्सचेंज कसं होते सॉइल सोल्युशन मध्ये ते आपण बघणार आहोत। तर याच्यासाठी सर्वप्रथम आपण बघूया मेकॅनिझम ऑफ कॅटायनिक एक्सचेंज, ओके। सॉइल सोल्युशन मध्ये कॅटायनचं कसं एक्सचेंज होते, ठीक आहे। तर याच्यासाठी याचं जे मेकॅनिझम आहे कॅटायन एक्सचेंजचं हे डिस्क्राइब करण्यासाठी एक थिअरी आहे, इलेक्ट्रोकायनेटिक थिअरी ऑफ कॅटायन एक्सचेंज, ठीक आहे। तर आपण याच्या अगोदर एक लक्षात घ्या, जे लाईक चार्जेस असतात, म्हणजे दोन्ही चार्जेसवर जर का सेम, दोन्ही आयन्सवर जर का सेम चार्ज असेल तर ते एकमेकांपासून रिपेल होतात, ओके, मॅग्नेटिक इफेक्ट। त्याच्यानंतर जे अपोजिट चार्जेस आहे ते एकमेकांसोबत अट्रॅक्ट होतात, हे बेसिक आपल्याला माहिती आहे। आता इलेक्ट्रोकायनेटिक थिअरी काय म्हणते, तर कॅटायनचे एक्सचेंज कसं होते बघा। सपोज हा एक क्ले कोलॉइड आहे, ठीक आहे, हा एक क्ले कोलॉइड आहे। आता आपल्याला माहिती आहे क्ले कोलॉइडवर मोस्टली निगेटिव्ह चार्जेस असतात, ठीक आहे, त्याच्या सरफेसवर निगेटिव्ह चार्जेस असतात। आता या सरफेसवर निगेटिव्ह चार्जेस असतात या सॉइल सोल्युशन मध्ये। आता याच्यासोबत सॉइल सोल्युशन मध्ये वेगवेगळे पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा असतात, ओके। मग ते Ca2+ असो, Mg2+ असो, K+ असो, ओके, NH3+ असो, असे याचे वेगवेगळे H+ असो, याचे वेगवेगळे पॉझिटिव्ह चार्जेस हे सॉइल सोल्युशन मध्ये असतात। आता क्ले कोलॉइडच्या सरफेसवर निगेटिव्ह चार्जेस आहेत। आता या निगेटिव्ह चार्जेसवर हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे या निगेटिव्ह चार्जेसकडे अट्रॅक्ट होतात, ओके, अट्रॅक्ट होतात आणि असा एक डबल डिफ्यूज लेयर तयार करतात, ओके, डबल डिफ्यूज लेयर किंवा त्यालाच आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, त्याला म्हणतात
आयोनिक डबल लेअर, असा एक आयोनिक डबल लेअर तयार करतात. ठीक आहे. आता बघा या आउटर शेल मधले म्हणजे बाहेरील जे पॉझिटिव्ह चार्जेस या डबल लेअर मधले ते आपण मायक्रोस्कोप खाली जर का बघितलं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये, तर हे जे कॅटायन्स असतात ते कंटिन्युअस ऑसिलेटिंग मुवमेंट मध्ये असतात. ओके, ऑसिलेटिंग मुवमेंट मध्ये असतात. ऑसिलेटिंग मुवमेंट म्हणजे काय, तर ते कंटिन्युअस एका मोशन मध्ये असतात. ठीक आहे, सॉइल सोल्युशन मध्ये. आता मोशन मध्ये असताना किंवा ऑसिलेशन्स मध्ये असताना काही जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे ते या डबल डिफ्यूज लेअर मधून बाहेर पडतात. ओके, हे त्या पोझिशन मधून बाहेर पडतात, डबल डिफ्यूज लेअर मधून बाहेर पडतात. मग आता सपोज हा कॅटायन जर का बाहेर पडला, ठीक आहे, बाहेर पडला, आता ही जागा जर त्या लॅटिस मधली रिकामी झाली त्या डबल डिफ्यूज लेअर मध्ये, मग आता इथे जे सॉइल सोल्युशन मधले, आता हे सॉइल सोल्युशन जे आहे ते आपण इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणून कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे काय, तर सोल्युशन विच कंटेन्स कॅटायन्स अँड anions, मीन्स कॉम्बिनेशन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. ओके, इन विच करंट कॅन पास. ठीक आहे, तर हे सॉइल सोल्युशन आपण एक प्रकारचं इलेक्ट्रोलाइट सोल्युशन सुद्धा कन्सिडर करू शकतो. मग या सॉइल सोल्युशन म्हणजेच इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन मधले जे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, हे K प्लस किंवा याच्यापैकी कोणताही तो या रिप्लेस झालेल्या किंवा बाहेर पडलेल्या पॉझिटिव्ह चार्जच्या ठिकाणी येऊन बसतो. ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे काय झालं, कोलॉइड सरफेसवरचा जो आउटर शेल मधला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या कंटिन्युअस ऑसिलेटिंग मुवमेंटमुळे तो बाहेर पडला आणि त्याच्या जागी इलेक्ट्रोलाइट सोल्युशन मधला पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या जागी जाऊन बसला. अशा प्रकारे कॅटायनचं एक्सचेंज होते. ओके, दिस इज द मेकॅनिझम ऑफ कॅटायन एक्सचेंज अँड द थिअरी इज नोन एज इलेक्ट्रोकायनेटिक थिअरी ऑफ कॅटायन एक्सचेंज. ओके, आलं लक्षात. आता बघा कॅटायन एक्सचेंजचा आपण फिनॉमिनन बघितला. आता याच्यावरूनच एक सॉइलची केमिकल प्रॉपर्टी दिली होते, ती कोणती आहे, तर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. ओके, काय, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. मग आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय, ठीक आहे, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय, तर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय, तर सम टोटल ऑफ एक्सचेंजेबल कॅटायन्स विच आर ऍब्सॉर्ब इन अ सॉइल. ठीक आहे, सम टोटल ऑफ एक्सचेंजेबल कॅटायन्स, सम टोटल ऑफ एक्सचेंजेबल कॅटायन्स that are absorbed in the soil, that is nothing but the cation exchange capacity. ठीक आहे, आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे इन केस सॉइलची केमिस्ट्री लक्षात घेताना. बघा जे काही मिनरल एलिमेंट्स आहेत जे प्लांटच्या ग्रोथसाठी इसेन्शियल असतात ते मेजरली कॅटायनिक फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब केला जातं. ठीक आहे, त्याच्यामुळे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे इन रिलेशन टू ऍग्रिकल्चर. ठीक आहे, तर बघा कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ही दोन फॅक्टरवर डिपेंड करते. एक म्हणजे अमाऊंट ऑफ क्ले कंटेंट इन द सॉइल अँड अमाऊंट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर इन द सॉइल. कसं, तर बघा आपल्याला माहिती आहे क्ले कंटेंट जास्त आहे. ओके, क्ले कंटेंट जास्त आहे म्हणजे त्या सॉइलमध्ये क्ले कोलॉइड्स जास्त आहे. क्ले कोलॉइड्सवर निगेटिव्ह चार्जेस जास्त असतात. ठीक आहे, निगेटिव्ह चार्जेस जास्त असल्यामुळे पॉझिटिव्हली चार्जेस कॅटायन हे जास्तीत जास्त त्या सरफेसवर ऍब्सॉर्ब होतील. ठीक आहे, त्याच्यामुळे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी वाढेल. म्हणजे काय, मोर इज द क्ले कंटेंट इन द सॉइल, more is the cation exchange capacity of that soil, then more is the organic matter content in the soil, more is the cation exchange capacity of that soil. कारण की ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा जे काही कॅटन्स असतात सॉइल मधले ते ऍब्सॉर्ब करण्यासाठी, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ कॅटन्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, आता हे होतं कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीच्या बाबतीत. आता बघा आपण बघणार आहोत रिप्लेसिंग पॉवर ऑफ द कॅटायन, म्हणजे जे वेगवेगळे कॅटायन्स आहे किंवा पॉझिटिव्ह चार्जेस आहे सॉइल मधले मिनरल एलिमेंटचे त्यांची रिप्लेसिंग पॉवर. तर बघा ते कोणत्या सिक्वेन्सने रिप्लेस होतात, तर सोडियम इज इझिली रिप्लेस दॅन दॅट ऑफ दी अमोनियम आयन. त्याच्यानंतर अमोनियम आयन इज इझिली रिप्लेस दॅन दॅट ऑफ दी मॅग्नेशियम आयन. देन मॅग्नेशियम आयन इज इझिली रिप्लेस दॅन दॅट ऑफ दी Ca2+ आयन. आणि लास्टली हायड्रोजन आयन. म्हणजे काय, तर जो सोडियम
आयन जो आहे किंवा सोडियम कॅटॅन जो आहे तो या बाकी सर्व कॅटॅनच्या कम्पेअरमध्ये सर्वात फास्ट किंवा इझिली रिप्लेस होतो किंवा एक्सचेंज होतो सॉइलमध्ये. त्याच्यानंतर NH4+, त्याच्यानंतर Mg2+, त्याच्यानंतर Ca2+ आणि H+. ओके, हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परीक्षेच्या अनुषंगाने हा सिक्वेन्स विचारला जातो किंवा असा पण क्वेश्चन येईल, मोर रिडीली एक्सचेंजेबल कॅटॅन इन अ सॉइल इज, तर तो कोणता आहे? सोडियम. किंवा लिस्ट रिडीली एक्सचेंजेबल कॅटॅन इज, तो कोणता आहे? H+. ओके, हे होतं सगळं मेकॅनिझम ऑफ दी कॅटॅन एक्सचेंज. ओके, आता आपण बघूया मेकॅनिझम ऑफ दी ऍनायन एक्सचेंज. ओके, ऍनायन म्हणजेच काय? तर निगेटिव्ह चार्ज. कोणते कोणते? फॉस्फेट आहे, सल्फेट आहे. ओके, त्याच्यानंतर नायट्रेट आहे. ओके, मेजरली जे प्लांट आहे ते नायट्रोजन हे नायट्रेट फॉर्म मध्ये ऍब्सॉर्ब करतात. ओके, किंवा गेन करतात. तर हे जे ऍनायन आहे यांचं सॉइल मध्ये किंवा सॉइल सोल्युशन मध्ये कसं एक्सचेंज होते? तर सेम आहे बिलकुल. इलेक्ट्रोकायनेटिक थेअरी जी कॅटॅन एक्सचेंज आहे सेम तशीच, फक्त जो क्ले कोलाइड असतो सॉइल मधला त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस असतात. ओके, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस असतात आणि या सॉइल सोल्युशन मधले निगेटिव्ह चार्जेस त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात या सरफेसवर आणि ते एक्सटेंड होतात. मग आता कसं? तर बघा, आता तुम्ही म्हणाल की सॉइल कोलाइडवर मोस्टली निगेटिव्ह चार्जेस असतात, मग आता पॉझिटिव्ह चार्जेस आले कुठून? तर हे पॉझिटिव्ह चार्जेसचे सोर्सेस बघा कोणते आहेत. पहिला आहे आयसोमार्फस सबस्टिट्यूशन आणि दुसरा आहे ब्रेक लॅटिस स्ट्रक्चर ऑफ सॉइल कोलाइड. ओके, हे दोन सोर्सेस आहे पॉझिटिव्ह चार्जेस साठी. कोणत्या? सॉइल कोलाइडच्या सरफेसवर. तर बघा, जे लो व्हॅलेन्सी कॅटॅन्स आहे, म्हणजे इथे बघा समजा इथे Al3+. ओके, हा याची व्हॅलेन्सी किती आहे? तर 3. ओके, 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहे. आता हा अल्युमिनियम जर का त्याच्या सेम साईजचा असेल, सिलिकॉन. ओके, हा दुसरा कॅटॅन आहे. जर का अल्युमिनियम कॅटॅन आणि सिलिका कॅटॅन या दोघांची साईज जर का सारखी आहे, फक्त फरक काय? तर अल्युमिनियमवर 3 पॉझिटिव्ह चार्जेस आहे आणि सिलिकॉनवर 1 एक्स्ट्रा आहे, म्हणजे 4 पॉझिटिव्ह चार्जेस आहे. मग अशा वेळी जर का त्यांची साईज आणि शेप सेम असेल तर बघा आयसोमॉर्फस सबस्टिट्यूशन होते, म्हणजे हे लो व्हॅलेन्सी कॅटॅन दे आर रिप्लेस बाय हाय व्हॅलेन्सी कॅटॅन. ओके, हाय व्हॅलेन्सी कॅटॅन आले त्याच्यामुळे काय होईल? एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला, म्हणजे अशा प्रकारे असे खूप सारे जर का हाय व्हॅलेन्सी कॅटॅन जर का रिप्लेस झाले लो व्हॅलेन्सी कॅटॅननी, तर साहजिक आहे त्या कोलाइड सरफेसवर पॉझिटिव्ह चार्ज वाढून जातो. हा एक सोर्स आहे पॉझिटिव्ह चार्जचा. त्याच्यानंतर काय? तर ब्रेकिंग लॅटिसेस ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द सॉइल कोलाइड. ओके, सॉइल कोलाइडचे आपण स्ट्रक्चर बघितले किंवा क्ले मिनरलचे आपण स्ट्रक्चर बघितलेले आहे. असे बिलकुल टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल शीट्स असतात. त्याचं जे लॅटिस असते, आता मेकॅनिकल प्रेशरमुळे किंवा मेकॅनिकल फोर्समुळे ते जर का ब्रेक झालं, ओके, सिमेट्रीमध्ये ब्रेक नव्हता, एकदम ब्रेक झाला, मग त्याच्या एजेस जे आहे वगैरे त्या ब्रेक झाल्या, तर अशा वेळी ते जे स्ट्रक्चर आहे ते स्टेबल राहत नाही. स्टेबल न राहिल्यामुळे त्याच्यावर काही कमी जास्त प्रमाणात कॅटॅन आणि ऍनायन असतात आणि मग ते फुलफिल करण्यासाठी, त्याला स्टेबल बनवण्यासाठी जे सॉइल सोल्युशन मधले जे काही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत ते त्याच्या भोवती ऍब्सॉर्ब होतात, त्याच्या सरफेसवर ऍब्सॉर्ब होतात. अशा प्रकारे परत म्हणजे ह्या सॉइल कोलाइडच्या सरफेसवर पॉझिटिव्ह चार्जेस येऊन जातात. अशा प्रकारे हे दोन सोर्सेस आहेत पॉझिटिव्ह चार्जेसचे क्ले कोलाइडवर. ओके, मग आता या क्ले कोलाइडवर पॉझिटिव्ह चार्जेस आले. आता ह्या पॉझिटिव्ह चार्जेसवर आपल्याला माहिती आहे अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. ठीक आहे, अपोजिट चार्ज आयन्स अट्रॅक्ट इच अदर. मग आता जर का सॉइल सोल्युशन मधल्या क्ले कोलाइडवर पॉझिटिव्ह चार्ज जर का असला आउटर सरफेसवर, तर मग त्याच्याकडे अट्रॅक्ट कोणते होतील? तर निगेटिव्ह चार्ज आयन्स किंवा अनायन्स. कोणते कोणते? फॉस्फेट आहे, सल्फेट आहे, नायट्रेट आहे, अशा प्रकारचे जे अनायन्स आहे ते त्याच्या भोवती अट्रॅक्ट होतील. ओके, हे याच्या भोवती अट्रॅक्ट होतील. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की हा जो डबल डिफ्यूज लेअर आहे त्याच्यामधले जे अनायन आणि कॅटायन्स आहे ते कंटिन्युअस ऑसिलेटिंग मोशन मध्ये असतात. तशाच प्रकारे मग आता हे जे अनायन्स आहे ते ऑसिलेटिंग मोशन मध्ये असताना एखादा त्यातला अनायन
हा लूज होईल आणि त्यातून बाहेर फेकला जाईल त्या डबल डिफ्यूज लेअर मधून, आणि त्याच्या जागी त्या इलेक्ट्रोलाइट म्हणजे सॉइल सोल्युशन मधले दुसरे ऍनायन त्याच्या जागी जाऊन बसेल. अशा प्रकारे सॉइलच्या सोल्युशन मध्ये किंवा सॉइल इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये त्या सॉइल कोलॉइडच्या सरफेसवर ऍनायनचं एक्सचेंज होते. ओके, अशा प्रकारे कॅटायन आणि ऍनायनचं एक्सचेंज होते. आता बघा, जसं आपण कॅटायन एक्सचेंज वरून सॉइलची एक प्रॉपर्टी होती, कोणती? कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी. ही प्रॉपर्टी आपण बघितली होती. त्याचप्रमाणे आता ऍनायनच्या एक्सचेंज वरून सॉइलची परत एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी कोणती? तर ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी. ओके, ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी. तर काय ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी? तर बघा, ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय? द सम टोटल ऑफ anions in the soil solution which are adsorbed on the soil, that is nothing but the anion exchange capacity of that soil. Sum total of anions in the soil total anions which are exchangeable in the soil, which are adsorbed on the soil, that is nothing but the anion exchange capacity. आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आणि anion एक्सचेंज कॅपॅसिटी. ओके, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आणि anion एक्सचेंज कॅपॅसिटी एक्सप्रेस कशी करतात? तर याचं युनिट आहे मिली इक्विव्हॅलंट पर 100 ग्रॅम ऑफ सॉइल. ओके, मिली इक्विव्हॅलंट पर 100 ग्रॅम ऑफ सॉइल किंवा सेंटीमोल पर केजी. ओके ओके, तर बघा, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी अँड anion एक्सचेंज कॅपॅसिटी दे आर एक्सप्रेस एज मिली इक्विव्हॅलंट पर 100 ग्रॅम ऑफ सॉइल. ओके, सपोज द अमाउंट ऑफ cations or anions milli equivalent present in 100 ग्रॅम ऑफ सॉइल. ओके, त्याचे हे युनिट आहे मिली इक्विव्हॅलंट पर 100 ग्रॅम ऑफ सॉइल किंवा सेंटीमोल पर केजी. ठीक आहे. आता बघा, anion एक्सचेंज कॅपॅसिटी हे कॅव्हलिनेटिक मिनरल मध्ये सर्वात जास्त आढळून येते. ओके, हायेस्ट anion एक्सचेंज कॅपॅसिटी इज प्रेझेंट इन कॅव्हलिनाइट टाइप ऑफ मिनरल. ओके, कॅव्हलिनाइट टाइप ऑफ मिनरल. ठीक आहे. आता बघा कसं, तर कॅव्हलिनाइट टाइप ऑफ मिनरल कुठे असतो? तर जे ह्युमिड रिजन आहे. ओके, ह्युमिड रिजन आहे तिथे प्रेसिपिटेशन जास्त असते. ठीक आहे, पाऊस खूप पडतो. पाऊस खूप पडल्यामुळे काय होते बघा, सॉइल मधले जे बेसिस आहे, सपोज जिथे सॉइल याच्यामध्ये हायेस्ट रेनफॉल असल्यामुळे सॉइल मधले जे बेसिस आहे ड्यू टू पर्कोलेटिंग ऍक्शन ऑफ वॉटर ते लीच आउट होतात. मग यातले बेसिस जर का सगळे लीच आउट झाले तर इथे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढते. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं म्हणजे काय झालं, सॉइल ही ऍसिडिक झाली. ओके, सॉइल ही ऍसिडिक झाली, इथे H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. मग ते काय करेल, तर अपोजिटली चार्ज आयन्स जे असतात म्हणजेच काय आयन्स ते अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि अशा प्रकारे कॅव्हलिनेटिक सॉइल मध्ये anion एक्सचेंज कॅपॅसिटी ही हायेस्ट असते. ओके, आलं लक्षात? आता बघा, आपण याची ऍब्सॉर्बन अफिनिटी कशी आहे ते बघूया, की हे जे anions आहे ते क्ले कोलाइडवर, सॉइल सोल्युशन मधल्या क्ले कोलाइडवर कशा प्रकारे ऍब्सॉर्ब होतात किंवा त्यांची रेंज काय. तर बघा, जो नायट्रेट असतो, नायट्रेट, ओके, इट इज इझिली ऍब्सॉर्ब ऑन द क्ले कोलाइड दॅन दॅट ऑफ द क्लोरीन. त्याच्यानंतर क्लोरीन इज SO4 देन PO4. म्हणजे बघा, सर्वात इझिली जो anion ऍब्सॉर्ब होणार आहे तो आहे नायट्रेट, त्याच्यानंतर आहे क्लोरीन, त्याच्यानंतर आहे सल्फेट, त्याच्यानंतर आहे फॉस्फेट. तर हा सिक्वेन्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेच्या अनुषंगाने विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हे होतं सगळं कॅटायन एक्सचेंज आणि anion एक्सचेंज. आता याची इम्पॉर्टन्स काय, आपण याचा अभ्यास का केला, तर आपल्याला माहिती आहे कॅटायन एक्सचेंज आणि anion एक्सचेंजचा अभ्यास आपण का करतो, तर जे काही इसेन्शियल न्यूट्रिएंट एलिमेंट्स आहे प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी ते कॅटायनिक आणि anionic फॉर्म मध्ये असतात. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करणे आपल्याला अभिप्रेत आहे. तर मोस्टली जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते कॅटायनिक फॉर्म मध्ये असतात आणि anionic फॉर्म म्हणजे anion एक्सचेंज कॅपॅसिटीचा अभ्यास का करायचा, तर बघा
फॉस्फेट फिक्सेशन एक टर्म आहे. जो फॉस्फेट असतो सॉइल सोल्युशन मधला तो फिक्स होऊन जातो आणि प्लांटला अनअवेलेबल होतो, म्हणजे तो अवेलेबल फॉर्म मध्ये राहत नाही. त्या रिलेशन मध्ये ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटीचा अभ्यास करणे आपल्याला महत्वाचं आहे. कसं तर बघा, जे क्ले हायड्रॉक्साईड कॉम्प्लेक्स असते सॉइल मधले, जे क्ले हायड्रॉक्साईड कॉम्प्लेक्स असते, ओके. आता याच्यामध्ये सपोज आपण फॉस्फेट टाकला, ओके, फॉस्फेट टाकला, ही तशी रिव्हर्सिबल रिॲक्शन असते. तर काय होईल बघा, तर हा जो हायड्रॉक्साईड आहे तो क्ले पासून दूर होईल आणि क्ले फॉस्फेट कॉम्प्लेक्स तयार होतो. ओके, क्ले फॉस्फेट कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हा क्ले फॉस्फेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळे हा जो फॉस्फेट ग्रुप आहे तो क्ले सोबत एकदम फिक्स होऊन जातो. ओके, त्याला आपण म्हणतो फॉस्फेट फिक्सेशन. आणि अल्टिमेटली तो जो फॉस्फेट आहे किंवा फॉस्फरस आहे तो प्लांटला अनअवेलेबल फॉर्म मध्ये होतो किंवा मग तो प्लांटला अवेलेबल होत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपण कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आणि ऍनायन एक्सचेंज कॅपॅसिटी हे दोन टॉपिक बघितले. आता आपण बघणार आहोत महत्वाचा टॉपिक, नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक, दॅट इज सॉइल रिएक्शन. ओके, सॉइल रिएक्शन, सॉइल रिएक्शन किंवा सॉइल पीएच. ओके, सॉइल रिएक्शन किंवा सॉइल पीएच. तर बघा, सॉइल जनरली केमिकल रिएक्शन होत असताना 3 प्रकारचे रिएक्शन दाखवते. कोणत्या कोणत्या? ऍसिडिक रिएक्शन, अल्कलाइन रिएक्शन आणि न्यूट्रल रिएक्शन. ओके, ऍसिडिक रिएक्शन, अल्कलाइन रिएक्शन आणि न्यूट्रल रिएक्शन. ठीक आहे, तर बघा ती सॉइल ऍसिडिक आहे की अल्कलाइन आहे किंवा न्यूट्रल सॉइल आहे हे डिटरमाइन करण्यासाठी आपण सॉइल रिएक्शन किंवा सॉइल पीएच याचा आधार घेतो. ठीक आहे, मग आता सॉइल पीएच म्हणजे काय? ओके, सॉइल पीएच म्हणजे काय तर काय सांगते डेफिनेशन? सॉइल पीएच इज द निगेटिव्ह लोगॅरिथम ऑफ द H plus ion concentration in the soil. Okay, negative logarithm of the H plus ion concentration in the soil is called as soil pH. ठीक आहे, मग आता सॉइल पीएच जो आहे तो त्याची जी रेंज आहे ती आपल्याला डिफाइन करायची. म्हणजे पर्टिक्युलर सॉइल ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे तो स्टडी करण्यासाठी त्या पीएचच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यावरून आपण डिटरमाइन करतो. ओके, तर बघा सोरेन्सन, ओके, सायंटिस्ट सोरेन्सन होता, त्याने 1969 मध्ये सॉइलचा पीएच व्हॅल्यूज डिटरमाइन करण्यासाठी, म्हणजे ती सॉइल ऍसिडिक आहे का अल्कलाइन आहे का न्यूट्रल आहे हे डिटरमाइन करण्यासाठी पीएच स्केल डेव्हलप केली. दॅट इज कॉल्ड एज सोरेन्सन स्केल ऑफ सॉइल पीएच. ओके, तर बघा आपल्याला माहितीये सोरेन्सन स्केल जे असते त्याची रेंज असते 0 to 14. ओके, 0 to 14, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 अशी ती सोरेन्सन स्केल असते. ओके, हा सेंट्रली प्लेस न्यूट्रल पॉइंट असतो. ओके, सोरेन्सन स्केलला हा सेंट्रली प्लेस तो 7 जी व्हॅल्यू असते तो असतो न्यूट्रल पॉइंट. म्हणजे ज्या सॉइलचा पीएच हा 7 असतो दॅट सॉइल इज नायदर ऍसिडिक नॉर अल्कलाइन. ओके, ती न्यूट्रल सॉइल असते. त्याच्यानंतर या 7च्या मागे म्हणजे 6 5 4 3 जशी जशी पीएच व्हॅल्यू डिक्रीज होत जाते 0 पर्यंत तशी तशी दॅट सॉइल इज कॉल्ड एज ऍसिडिक सॉइल. ओके, ऍसिडिक सॉइल. मग 4 पर्यंत स्लाइटली ऍसिडिक सॉइल और मॉडरेटली ऍसिडिक सॉइल आणि 4 पेक्षा जर का खाली जर का पीएच ची व्हॅल्यू जर का डिक्रीज होत असली दॅट इज स्ट्रॉंगली ऍसिडिक सॉइल. ओके, स्ट्रॉंगली ऍसिडिक सॉइल. त्याच्यानंतर इकडे बघा तर 7च्या पुढे जशी जशी व्हॅल्यू वाढत जाईल सॉइल पीएच ची देन दॅट सॉइल आर कॉल्ड एज अल्कलाइन सॉइल. ओके, दॅट सॉइल आर कॉल्ड एज अल्कलाइन सॉइल. ठीक आहे, मग आता हे होतं सोरेन्सन स्केल ऑफ सॉइल पीएच. ओके, आता सॉइलचं जी ऍसिडिटी असते, ओके, सॉइलची जी ऍसिडिटी असते
किंवा ऍसिडिक सॉइल जे असते त्याच्यामध्ये सॉइलच्या ऍसिडिटीचे 3 प्रकार पडतात. ओके, आपण पाहणार आता सॉइल ऍसिडिटीचे टाइप्स. ओके, तर सॉइल ऍसिडिटीचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते आहेत तर बघा, ऍक्टिव्ह ऍसिडिटी, त्याच्यानंतर दुसरा प्रकार सॉल्ट रिप्लेसेबल किंवा त्यालाच म्हणतात एक्सचेंजेबल ऍसिडिटी. ओके, सॉल्ट रिप्लेसेबल किंवा एक्सचेंजेबल ऍसिडिटी. आणि तिसरा प्रकार आहे रेसिड्युअल किंवा पोटेन्शियल ऍसिडिटी. मग आता हे प्रकार काय ते आपण वन बाय वन बघूया. आता ऍक्टिव्ह ऍसिडिटी काय तर बघा, ऍक्टिव्ह ऍसिडिटी म्हणजे काय तर सॉइल सोल्युशन मध्ये जे काही H+ आयन्स जे असतात, ओके, फ्रीली प्रेझेंट ऑफ H+ आयन्स इन द सॉइल सोल्युशन, ते कॉन्ट्रीब्युट दी ऍक्टिव्ह ऍसिडिटी. ओके, म्हणजे सॉइल सोल्युशन मधले जे H+ आयन्स असतात, जे कंटिन्युअस मोशन मध्ये असतात, त्या H+ आयन्सनी जी ऍसिडिटी कॉन्ट्रीब्युट केलेली असते त्याला म्हणतो आपण ऍक्टिव्ह ऍसिडिटी. ओके, त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे सॉल्ट रिप्लेसेबल किंवा एक्सचेंजेबल ऍसिडिटी. ओके, सो दिस सॉल्ट रिप्लेसेबल और एक्सचेंजेबल ऍसिडिटी इज मेजरली असोसिएटेड विथ अल्युमिनियम अँड H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. तर बघा, हे जे अल्युमिनियम आणि H+ आयन जे असतात सॉइल सोल्युशन मधले, ते जेव्हा जे अनबफर सॉल्ट असतं, फॉर एक्झाम्पल KCl, ओके, त्याच्यासोबत जेव्हा रिॲक्ट होतात तेव्हा सपोज आता आपण रिॲक्शन बघूया. हा क्ले सरफेस आहे, हा क्ले कोलॉइड आहे. ओके, या क्ले कोलॉइडवर सपोज अल्युमिनियम आणि H+ आयन्स असतील. ओके, मग याला या अनबफर्ड सॉल्ट सोबत रिॲक्शन केली किंवा अनबफर्ड KCl सॉल्ट हा अप्लाय केला सॉइल मध्ये, तर काय होते बघा, हा जो क्ले कोलॉइड आहे याच्यावर सगळे K+, ओके, सगळे K+ किंवा म्हणजे पोटॅशिक आयन्स किंवा कॅटायन्स त्याच्यावर ऍब्सॉर्ब होतात. ओके, आणि अल्युमिनियम आणि वॉटर. ओके, बघा, म्हणजे अशा प्रकारे आता या सॉइल कोलॉइडवरचे जे अल्युमिनियम आणि H+ जे आयन्स आहे ते सॉइल सोल्युशन मध्ये पसरले इन द फॉर्म ऑफ AlCl3 आणि HCl. ओके, HCl आणि AlCl3, आणि अशा प्रकारे ते सॉइलच्या ऍसिडिटीला कॉन्ट्रीब्युट करतात. म्हणजे काय झालं, सॉइल कोलॉइडवरचे जे अल्युमिनियम आणि H+ आयन्स आहे ते सॉइल सोल्युशन मध्ये फ्रीली अवेलेबल झाले, आणि त्या कशामुळे तर जो सॉल्ट आहे तो सॉल्ट त्या कोलॉइडवरचे जे कॅटायन्स आहे अल्युमिनियम आणि H+ आयन्स ते तो रिप्लेस करतो, फ्री कंडिशन मध्ये करतो त्या कॅटायन्सला सॉइल मध्ये, आणि दॅट ऍसिडिटी इज कॉल्ड एज सॉल्ट रिप्लेसेबल किंवा एक्सचेंजेबल ऍसिडिटी. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे रेसिड्युअल ऍसिडिटी किंवा पोटेन्शियल ऍसिडिटी. म्हणजे काय तर या वरच्या दोन ऍक्टिव्ह ऍसिडिटी आणि सॉल्ट रिप्लेसेबल ऍसिडिटी या दोन्ही ऍसिडिटी न्यूट्रल केल्यानंतर जी उर्वरित ऍसिडिटी आहे दॅट इज कॉल्ड एज रेसिड्युअल ऍसिडिटी किंवा पोटेन्शियल ऍसिडिटी. आता याला पोटेन्शियल ऍसिडिटी का बरं म्हटलं तर बघा, म्हणजे त्या सॉइल मध्ये ते जे कोलॉइड्स आहे त्याच्यावरचे जे आयन्स आहे त्यांचं पोटेन्शियल आहे ती सॉइल ऍसिडिक बनवण्यासाठी, ते फ्रीली अवेलेबल नाही आहे त्या सॉइल मध्ये, परंतु काही केमिकल रिॲक्शन झाल्यास त्याच्यावरचे जे आयन्स ते फ्री सोल्युशन मध्ये जर का आले तर ते ऍसिडिटी डेव्हलप करू शकतात, म्हणून त्याला आपण पोटेन्शियल ऍसिडिटी असं सुद्धा म्हणतो. तर हे 3 प्रकार आहेत सॉइल ऍसिडिटीचे: ऍक्टिव्ह ऍसिडिटी, सॉल्ट रिप्लेसेबल ऍसिडिटी आणि रेसिड्युअल ऍसिडिटी. ऍक्टिव्ह ऍसिडिटी म्हणजे ऍसिडिटी मेजरली कॉन्ट्रीब्युटेड बाय द फ्री H+ आयन इन द सॉइल सोल्युशन. त्याच्यानंतर सॉल्ट रिप्लेसेबल किंवा एक्सचेंजेबल, द ऍसिडिटी विच इज असोसिएटेड विथ द अल्युमिनियम अँड H+ आयन्स in the soil solution, and residual it is the acidity when both above two soil acidity get neutralized, the remaining soil acidity is called as residual soil acidity. ओके, अशा प्रकारे 3 प्रकार आहेत सॉइल ऍसिडिटीचे, परीक्षेच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहे. ओके, वन लाईन आन्सर मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आपण
सॉइलची एक महत्वाची प्रॉपर्टी बघणार आहोत, बफरिंग. ओके, खूप वेळा आपण शब्द ऐकला असेल बफरिंग किंवा बफरिंग कॅपॅसिटी. तर बफरिंग म्हणजे काय? रेजिस्टन्स ऑफ द सॉइल. ओके, रेजिस्टन्स ऑफ द सॉइल टू चेंज इन पीएच. ओके, रेजिस्टन्स ऑफर बाय सॉइल टू चेंज इन इट्स पीएच. म्हणजे काय? तर त्याची ऍसिडिटी किंवा अल्कॅलिनिटी जी असते सॉइलची ती चेंज न होऊ देणे, ती जी सॉइलची प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो आपण बफरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. ओके, आता ही बफरिंग कॅपॅसिटी जी आहे ती क्ले कोलाइडवर, सॉइल मधल्या क्ले कोलाइडवर डिपेंड असते. ओके, कसं? तर बघा, जेवढा क्ले सॉइल मध्ये जेवढा क्ले जास्त म्हणजेच काय? क्ले कोलाइड जास्त. ओके, क्ले कोलाइड जास्त म्हणजे काय? तर क्ले कोलाइडवर आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह चार्जेस असतात त्याच्या सरफेसवर, म्हणजे तो जास्तीत जास्त कॅटायन्स ऍब्सॉर्ब करू शकतो किंवा अट्रॅक्ट करू शकतो त्याच्याकडे. म्हणजेच काय? तर कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त. ओके, क्ले जास्त त्याच्यामुळे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त, आणि कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जास्त म्हणजे बफर कॅपॅसिटी जास्त. ओके, ठीक आहे. तर हे होतं बफर कॅपॅसिटी ऑफ द सॉइल. आता बघा, बफर कॅपॅसिटी ऑफ द सॉइल ही प्रॉपर्टी आपण अभ्यास का केला? तर बरेच जे सॉइल मधले जे न्यूट्रिएंट्स आहेत विच आर बेनिफिशियल फॉर द क्रॉप ग्रोथ, तर ते त्यांच्या पर्टिक्युलर एक तर ऍसिडिक कंडिशन मध्ये किंवा अल्कलाइन, स्लाइटली अल्कलाइन कंडिशन मध्ये ते प्लांट ऍब्सॉर्ब करू शकतात. मग एकदमच जर का सॉइलचा पीएच चेंज झाला तर मग ते अवेलेबल फॉर्म मध्ये राहतील का? तर नाही. तर त्याच्यामुळे सॉइलची ती एक इनर्ट प्रॉपर्टी आहे विच रजिस्ट टू चेंज द पीएच, इट्स पीएच. ओके, दॅट इज नथिंग बट द बफर कॅपॅसिटी. आता या बफर कॅपॅसिटीचा म्हणजे सॉइल रिएक्शनचा न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीवर काय परिणाम होतो? सॉइल सोल्युशन मधले जे काही वेगवेगळे न्यूट्रिएंट्स असतात त्यांच्या अवेलेबिलिटीवर काय परिणाम होतो? तर बघा, पहिला आहे नायट्रोजन. ओके, नायट्रोजन आपल्याला माहिती आहे नायट्रोजन सॉइलमध्ये नायट्रेट फॉर्म मध्ये असतो. ओके, किंवा अमोनियाकल फॉर्म मध्ये असतो. पण जास्तीत जास्त प्लांट हे नायट्रेट फॉर्म मध्ये नायट्रोजन हा ऍब्सॉर्ब करतात. नायट्रोजन हा विगरस ग्रोथ साठी हेल्प करतो क्रॉपच्या. तर बघा, आता हा जो नायट्रोजन आहे त्याचं नायट्रिफिकेशन होते. ओके, नायट्रिफिकेशन म्हणजे त्याला अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात सॉइल मायक्रोब्स. ओके, कोणते कोणते? तर नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोझोमनस. नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोझोमनस हे त्या नायट्रोजनला नायट्रेट आणि नायट्रस फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात, म्हणजेच अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. मग बघा, आता हे जे सॉइल मायक्रोब्स नायट्रोझोमनस किंवा नायट्रोबॅक्टर हे 6.5 to 7.5 एवढ्या पीएच वर किंवा एवढ्या सॉइल रिएक्शनवर त्यांची ऍक्टिव्हिटी ती एनहान्स होते किंवा चांगली आढळून येते. ओके, म्हणजे काय? तर सॉइलचा टेस्ट 6.5 to 7.5 या रेंज मध्ये असला तर जे नायट्रोबॅक्टर आणि नायट्रोझोमनस आहे त्यांची ऍक्टिव्हिटी ही फास्ट होते आणि ते जास्तीत जास्त नायट्रोजन प्लांटला अवेलेबल करून देऊ शकतात ऍब्सॉर्प्शन साठी. अशा प्रकारे सॉइल रिएक्शनचा नायट्रोजनवर परिणाम होतो. त्याच्यानंतर दुसरा आहे फॉस्फरस. ओके, फॉस्फरस सुद्धा हा 6.5 to 7.5. ओके, नायदर ऍसिडिक नॉर अल्कलाइन, मॉडरेट पीएच ला फॉस्फेट हा प्लांटला इझिली अवेलेबल होतो. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम. ओके, पोटॅशियम. आता बघा, पोटॅशियमवर सॉइल रिएक्शनचा पाहिजे तेवढा इफेक्ट होत नाही. ओके, सो दिस पोटॅशियम न्यूट्रिएंट इज नॉट अफेक्टेड बाय द सॉइल रिएक्शन. हा सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह बनतो. ओके, काय? तर पोटॅशियमच्या अवेलेबिलिटीवर सॉइल रिएक्शनचा किंवा सॉइल पीएचचा काही परिणाम होतात का? तर सुपरफ्लसली नाही. त्याच्यानंतर आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. ओके, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे सुद्धा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत प्लांट ग्रोथ साठी. तर बघा, जे ऍसिड सॉइल असते, ऍसिड सॉइल मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे रिडीली अवेलेबल असतात किंवा लो, कमी प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे अवेलेबल असतात. कुठे? ऍसिडिक सॉइल मध्ये. म्हणजेच काय? तर सॉइल रिएक्शनचा इन्फ्लुएन्स झाला याच्या अवेलेबिलिटीवर. कुठे? ऍसिडिक सॉइल मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्कलाइन सॉइल मध्ये जे आहे, अल्कलाइन सॉइल मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे मोर अमाऊंट मध्ये अवेलेबल असतात. ओके,
आणि परत आता अल्कलाइन सॉइल म्हणजे पीएच जर का वाढू झाला आपण 8.5 पीएच पर्यंत, जर का 8.5 पेक्षा जास्त पीएच जर का झाला तर यांची अवेलेबिलिटी परत रिड्यूस होते. ओके, याची जी काही केमिस्ट्री आहे त्याच्या म्हणजे एवढ्या डीप मध्ये आपल्याला जायचं काही काम नाही. एमसीआरपीटी सीटीच्या अनुषंगाने इथपर्यंत ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर जे आयर्न आहे, त्याच्यानंतर अल्युमिनियम आहे, त्याच्यानंतर मॅग्नीज आहे. ओके, हे जे कॅटायन्स आहेत तर हे बघा 5.5 ते 7 या पीएच मध्ये प्लांटला इझिली अवेलेबल होतात. ओके, कोणते? फेरस म्हणजेच आयर्न, अल्युमिनियम आणि मॅग्नीज. रेंज काय? 5.5 ते 7. तर अशा प्रकारे हे सॉइलची जी रिॲक्शन आहे ते प्लांटसाठी आवश्यक असणाऱ्या न्यूट्रिएंट्सवर परिणाम करते. ओके, त्यांच्या अवेलेबिलिटीवर प्लांटला ऍब्सॉर्ब करण्यासाठी परिणाम करते. ओके, त्याच्यानंतर आहे सल्फर. ओके, सल्फर जो आहे हा सुद्धा सॉइल रिॲक्शनने अफेक्ट होत नाही, पाहिजे तसा अफेक्ट होत नाही. म्हणजे सॉइल रिॲक्शनचा सल्फरच्या अवेलेबिलिटीवर सॉइलमध्ये पाहिजे तसा परिणाम होत नाही. त्याच्यानंतर आहे मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये बघा बोरॉन, कॉपर आणि झिंक. ओके, बोरॉन, कॉपर आणि झिंक. ओके, हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते अल्कलाइन सॉइल मध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात. ओके, अल्कलाइन सॉइल मध्ये हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत कोणते कोणते? बोरॉन, कॉपर आणि झिंक. लक्षात ठेवायचं, हे अल्कलाइन सॉइल मध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात. त्याच्यानंतर मॉलिब्डेनम. ओके, हा सुद्धा एक मायक्रोन्यूट्रिएंट आहे. हा ऍसिडिक सॉइल मध्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतो. ओके, ऍसिडिक कंडिशन जर का सॉइलची असली तर तो कमी प्रमाणात प्लांटला उपलब्ध होतो. कोणता? मॉलिब्डेनम. तर अशा प्रकारे सॉइलच्या ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स आहे किंवा ऍसिडिक कंडिशन आहे, अल्कलाइन कंडिशन आहे किंवा न्यूट्रल कंडिशन आहे, त्यांचा सॉइलच्या इसेन्शियल न्यूट्रिएंट जे प्लांटला म्हणजे आवश्यक असतात त्यांच्या अवेलेबिलिटीवर त्यांचा अशा प्रकारे परिणाम होतो. ओके, तर ही होती ओव्हरऑल केमिस्ट्री किंवा आयनिक एक्सचेंज दॅट हॅपन्स इन द सॉइल. ओके, थँक्यू.